मैद्याचा कुलचा विसरून जा. एकदा हा हेल्दी जोवार गार्लिक कुलचा ट्राय केला तर पुन्हा रेस्टॉरंट कुलचा खायची गरज पडणार नाही. आज आपण बनवणार आहोत हेल्दी स्टफ्ड जोवार गार्लिक कुलचा. या रेसिपीमध्ये आपण जोवार फ्लोअर सोबत थोडं होल व्हीट फ्लोअर वापरून एकदम सॉफ्ट, फ्लेवरफुल आणि रेस्टॉरंट स्टाईल कुलचा बनवणार आहोत. ही रेसिपी PCOS फ्रेंडली डाएटमध्ये समावेश करता येऊ शकते. मुलांसाठी ब्रेकफास्ट, लंच किंवा टिफिनसाठी उत्तम ऑप्शन आहे आणि संपूर्ण कुटुंबाला नक्कीच आवडेल. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिलं एका बाउलमध्ये जोवार फ्लोअर, होल व्हीट फ्लोअर, इसबगोल, कर्ड, ऑइल आणि चवीनुसार मीठ ॲड करा. आता हळूहळू कोमट पाणी घालत सॉफ्ट डो मळून घ्या. डो तयार झालं की 15 ते 20 मिनिट रेस्ट द्या. या रेस्टिंगमुळे डो छान सेट होतो, रोल करायला सोपा होतो आणि कुलचा शिजल्यानंतर एकदम सॉफ्ट टेक्स्चर मिळतो. पर्यंत स्टफिंग तयार करूया. एका बाउलमध्ये ग्रेटेड पनीर, ग्रेटेड चीज, बारीक चिरलेलं फ्रेश कोरिएंडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ब्लॅक पेपर आणि चवीनुसार मीठ ॲड करा. आता हे सगळं छान मिक्स करा. पनीरमुळे प्रोटीन मिळतं, चीज स्टफिंगला क्रीमी टेक्स्चर देतो आणि कोरिएंडर, ग्रीन चिली, ब्लॅक पेपरमुळे स्टफिंगला एकदम फ्लेवरफुल होतो. आता डोवचे समान पोर्शन करा. एक डोव बॉल घेऊन हलका फ्लॅटन करा. मध्ये पनीर, चीज स्टफिंग ठेवा आणि बाजूनी चांगलं सील करा. आता हलका ड्राय फ्लोअर वापरून हळूहळू रोल करा. खूप प्रेशर देऊ नका, नाहीतर स्टफिंग बाहेर येऊ शकतो. कुलचा थोडा थिक ठेवला तरी चालेल. शिजल्यानंतर तो एकदम सॉफ्ट आणि फ्लफी लागतो. आता मीडियम फ्लेमवर तवा चांगला गरम करा. कुलचा तयार झाल्यानंतर एका बाजूला हलका पाणी लावा आणि पाणी लावलेली बाजू तव्यावर ठेवा. पाणीमुळे कुलचा त्यावर चिटकतो आणि तवा उलटा केल्यानंतर खाली पडत नाही. कुलचा थोडा सेट झाले की तवा उलटा करा. कुलचा डायरेक्ट फ्लेमवर शिजवा. या पद्धतीमुळे कुलच्यावर रेस्टॉरंट स्टाईल सारखे ब्राऊन स्पॉट येतात आणि मस्त स्पोकी फ्लेवर पण मिळतो. कुलचा पूर्ण शिजल्यानंतर तव्यावरून काढा. आता गरम गरम कुलच्यावर थोडंसं घी जनरसली ब्रश करा. घीमुळे कुलचा सॉफ्ट राहतो, सुंदर शाईन येते आणि फ्लेवर अजून रिच होतो. अगदी रेस्टॉरंट स्टाईल गार्लिक कुलच्यासारखा लुक आणि टेस्ट तयार होतो. वाह, बघा, एकदम सॉफ्ट, फ्लफी आणि चीजी स्टफ जोवार गार्लिक कुलचा तयार झाला आहे. बाहेरून हलका क्रिस्पी, आतून क्रीमी पनीर, चीजी स्टफिंग आणि जोवारचा हलका नटी फ्लेवर या कुलच्याला खरंच स्पेशल बनवतो. ग्रीन चटणी, दही, पिकल किंवा तुमच्या आवडत्या भाजीसोबत सर्व केला तर अजूनच मस्त लागतो. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला गार्लिक कुलचा कोणत्या साईड डिश सोबत खायला आवडतो आणि तुम्हाला कोणती हेल्दी मिलेट रेसिपी बघायला आवडेल ते पण कमेंट करा. पुन्हा भेटूया एका नवीन ट्रेडिशनल हेल्दी रेसिपी सोबत. तोपर्यंत हेल्दी राहा, ट्रेडिशनल खा आणि कल्चर्ड किचन सोबत जोडलेले राहा. बाय बाय.